नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे सकाळी माझ्या मुलाचा 12वीचा पेपर. तर त्यासाठी माझ्या छोट्या मुलानेही तयारी चांगली जोरात करून दिली मला. तर मी आज माझ्या मुलाला सोडायला जाणार आहे. तसेच मी आज सकाळचं माझं संपूर्ण डेली रुटीन टाकणार आहे. माझं याच्यामध्ये सकाळचे माझे मेसचे मेनू असतील, माझी सकाळची धावपळ, सडा, रांगोळी किंवा माझ्या घराच्या बाहेरचं वातावरण, झाडं, फुलं, फळं, पक्षी असे सर्व काही दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. तर आज आमची सुकी बटाट्याची भाजी, पातळ अख्खा मसूरचं असा मेनू होता. तर मी पटकन कुकर लावून घेतला आणि पोळ्यांचे उंडे बनवून घेतले. म्हणजे पोळ्या पटपट लाटता येतात उंडे एकदाच बनवून घेतल्यामुळं. कारण की पोळ्या आमच्या मेसच्या जास्त करायच्या असतात. मग एक सोबत असं नाही करता येत, एक एक उंडा एक एक पोळी करून. वहिनी येऊपर्यंत जेवढ्या पोळ्या होतील तेवढ्या मी लाटून घेणार होते, भाजून घेणार होते. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मुलाला मी सोडायला जाणार होते. सकाळचं त्याचाही 12वीचा पेपर, तेही जरा थोडासा आज बोधरेशन खालीच होता. आज मुलांना खरंच खूप हुशार मुलांना कधी कधी होतं असं. तर हे आहे माझं सकाळी. आता सूर्यनारायण उगवलेले आहेत. सकाळचं वातावरण खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे आमच्या घराच्या अवतीभोवती. आणि सकाळी सकाळी म्हटलं पटकन सडा रांगोळी करण्यासाठी मी गेट उघडून ही पक्ष्यांची शाळा पाहिली. तसेच शाळेतले मुलंही चाललेले दिसले मला. सकाळी 7 ते 9 आता मुलांची हाफ डे शाळा सुरू झालेली आहे. हे आहे माझा मधुमालतीचा वेल. खूप छान असे फुलं बहरलेले आहेत त्या मधुमालतीच्या वेलावर. खूप प्रसन्न वाटतं. ही तुळशी माता आमची आणि हे आमचे गुलाब. खूप छान मन सकाळी सकाळी असे पक्षी, झाडं, झुडपं पाहिल्याच्यानंतर खूप मन प्रसन्न वाटतं. आज मला जायचं होतं खरं तर. सगळ्यात जास्त गडबडीचं काम माझ्या मुलाला सोडवायला जायचं होतं. तर त्यासाठी मी पटकन आवरून सकाळचं डेली रुटीनचं आज काम जरा जास्तच लवकर चालू केलं. तर हा आहे माझा चाफ्याचं झाड, पपईचं झाड. मी रोज सकाळी तुळशीचे असे पाने स्वच्छ धुवून खाते. आरोग्यासही चांगले असतात, मुलांनाही देते. सकाळी सकाळी असं मन खूप छान असं वाटतं. दारात येऊन थोडंसं झाल्याच्यानंतर असं म्हणजे खूप शांत वातावरणामध्ये खूप छान मन रमून जातं आपलं. पक्ष्यांचा किलबिलाट आणि सकाळी सकाळी असे रंगीबिरंगी वेलीवरची फुलं, असं सगळा थकवा असा दूर हो झाल्यासारखा वाटतो माझ्या परसबागेत आल्याच्यानंतर. खूप मन प्रसन्न हो. अशाच नवनवीन झाडं, झुडपं, वेली लावण्याचा आणि माणसांपेक्षाही मी खूप झाडांना म्हणजे माणसांसारखंच जपते. ह्या झाडांना शेण, पाणी, खत किंवा पाणी, सूर्यप्रकाश असेल, त्यांची निगराणी, काही झाडांची आळे खुरपणं असेल, झाडांना आळे करणं असेल, असं खूप काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तेव्हाही झाडं खरंच सदाबहारित असं राहतात. हे पाहू शकताय, मधुमालतीला 3 प्रकारची सोबत फुलं राहतात. त्याच्यामुळे हे झाड खूप सुंदर आणि रंगबिरंगी वाटतं. आता आमचा चहा उकळलेला होता, चहा उतू चाललेला होता. तर चहाने थोडंसं एनर्जी ड्रिंक जरा माणसाला सकाळी सकाळी खरंच फ्रेश वाटतं. तर पटकन चहा करून घेतला आणि आता आमची गडबड होणार होती सगळी डबे भरण्याची. सकाळचे 8 वाजलेले आहेत आता. तर सकाळी सकाळी सगळे डबे भरून घेतले. साहेब जाणार होते आमचे डबे द्यायला. आज साहेबांकडेच होती ड्युटी आमच्या डब्याची, कारण की आज माझ्या मुलाला घेऊन मी जाणार होते त्याला सोडायसाठी. तर तोही त्याच्या तयारीत उभाच होता. आमचे साहेब डब्याची वाट पाहत उभे राहिले होते आणि आता मी साहेबांकडे डबे देऊन मी माझ्या मुलाला घेऊन चाललेले आहे. आमच्या शहराच्या बाहेरचं वातावरण हे आमचं आहे. नागेश्वराचं मंदिर शहराच्या लगतच आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि हे आमच्या शहराच्या बाजूचं आपलं अब्दुल कलाम हॉल आहे. तसेच आमची नवीन नगर परिषद आहे. तसेच मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, नगर पंचायत समिती वगैरे. तर आता पटकन स्टॉप येणारच होता. मी त्याला सोडवणार होते, त्याला बेस्ट ऑफ लक म्हणलं आणि त्याला सोडलं. बाय बाय.